वाळूच्या बातम्यांच्या आडून खंडणीचा डाव. कोपरगाव तालुक्यात गंभीर आरोप. पोलीस ठाण्यात फिर्याद. कोपरगाव तालुक्यात वाळू वाहतुकीच्या नावाखाली एका शेतकऱ्याला कथितरित्या ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. स्वतःला पत्रकार आणि गोदावरी बचाव कृती समितीच्या सदस्य म्हणवणाऱ्या एका व्यक्तीविरोधात शेतकऱ्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. सांगवी भुसार येथील शेतकरी अजय किसन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोळगाव थडी येथील मतीन बाबूलाल शेख यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने फोन व व्हॉट्सअप कॉल करून त्यांच्यावर वाळू वाहतुकीचे आरोप केले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार तुझे वाळू वाहतुकीचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत. तुझ्या विरोधात तहसीलदारांकडे तक्रार करीन, बातम्या लावीन असे सांगत दबाव टाकण्यात आला. त्यानंतर 20,000 रुपयांची मागणी करण्यात आली. या रकमेसाठी 20 शेळ्या असा सांकेतिक शब्द वापरल्याचाही उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर तसेच तयार केलेल्या गोदावरी बचाव कृती समितीच्या ग्रुप व बातम्या प्रसारित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा फोन करून आता तुला पैसे द्यावेच लागतील, नाही तर तुझ्यावर कारवाई करेन, तुझा ट्रॅक्टर पलटी करून टाकू किंवा तुझ्यावर हल्ला घडवून आणू अशा प्रकारच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. फिर्यादीने या सर्व संभाषणांचे कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचा दावा केला असून सततच्या कथित ब्लॅकमेलिंग आणि धमक्यांमुळे त्यांनी अखेर कोपरगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. वाळू विषयक बातम्यांच्या माध्यमातून दबाव टाकून पैशांची मागणी झाल्याचा हा गंभीर आरोप आता पोलीस तपासाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र या प्रकरणातील सर्व आरोप हे फिर्यादीच्या तक्रारीवर आधारित आहेत. संबंधित व्यक्तीची बाजू अद्याप समोर आलेली नसून तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. अशा कृत्यांमुळे इतर जे पत्रकार प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत जनतेचे प्रश्न मांडतात अशा पत्रकारांची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे अशा घटनांना आळा घालणे गरजेचे बनले आहे. ओके, नेमकं आज तुम्ही कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे. काय फिर्याद आहे आणि काय तुमच्यासोबत घडलंय? माझं नाव अजय किसन जाधव, मी राहणार सांगवी भुसारचा. माझा वाळूच्या धंद्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना मतीन शेख नावाचा इसम आहे ना, त्यांनी माझं शेती नदीच्या कडेला आहे, 383 आणि 393 गट नंबरची. तर तिथं शेतीत गेल्या असताना मी ट्रॅक्टर घेऊन गेल्याने त्यांनी फोटो काढल्यावर तो फोटो मला व्हॉट्सअपला टाकून मला पैशाची डिमांड केली. मला पैसे दे म्हणे, हे कर ते कर, भेटायले असं कर. मग माझा मानसिक त्रास झाल्यानंतर मी मित्रांना सांगितलं. ते मित्र पण जाऊन बोलले. तर म्हणे मला कॉल करून सांगितलं मला जमणार नाही, मला 10 बकऱ्या नकोय, मला 20 बकऱ्या द्या, असं करा, त्याच्यातून मी ऐकणार नाही, मी हे करणार नाही, नाही तर तुम्हाला तहसीलदार साहेबांना सांगून किंवा याला सांगून हे करल, तुमच्या पंचनामा करल. नंतर तर डिमांड वाढत गेली. म्हणे 50,000 रुपये द्या, हे असं माल लागतील, इथे येऊन भेटा, तिथे येऊन भेटा. मी त्यांना 2-3 वेळेस भेटायला पण गेलो, पण त्यांनी मला टाळाटाळीची उत्तरं दिली, भेटले पण नाही. ते मी कोपरगाव पोलीस स्टेशनला आलो आणि त्यांच्यावरती FIR करून दिली. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 279/2026 BNS कलम 308(4) प्रमाणे हा गुन्हा आहे. यातील जो फिर्यादी आहे अजय किसन जाधव, हा राहणारा सांगवी भुसार या गावचा आहे आणि त्याच्या मतानुसार हा यातील आरोपी मतीन बाबूलाल शेख, राहणार कोळगाव थडी, तालुका कोपरगावचा आहे. हा जो व्यक्ती आहे आरोपी यातील, हा स्वतःला पत्रकार म्हणवतो आणि हा फिर्यादी ज्याचं या नदी पात्राकडेला शेत आहे, त्या शेतामध्ये जाण्यासाठी किंवा शेताचं काम करण्यासाठी जो ट्रॅक्टर वापरतो. मात्र हा जो आरोपी आहे, आरोपीनं त्याच्यावर असा आरोप केला की तू चोरून वाळूची वाहतूक करतो आणि तुला जर वाहतूक करायची असेल तर मला पैसे द्यावे लागतील, नाहीतर मी तहसीलदार किंवा कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुझ्या विरोधात कंप्लेंट करेन. हा फिर्यादीनं आरोपीला समजून सांगायचा प्रयत्न केला की मी कुठल्या प्रकारची वाळूची वाहतूक करत नाही आणि मी गरीब माणूस आहे, अशा पद्धतीनं तुम्ही काहीतरी चुकीचं करू नका. मात्र आरोपीनं सातत्यानं त्याच्याकडे पैशाची मागणी चालू ठेवली. वेगवेगळ्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क करायचा प्रयत्न केला आणि तो पैसे देत नाही असं पाहता गोदावरी बचाव संघटना नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुपवर त्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं या फिर्यादीच्या संदर्भानं बातम्या चालू केल्या आणि त्या बातमीची भीती घालून परत त्याच्याकडे पैशाची मागणी केली आणि फिर्यादीनं याच्यामध्ये दिसून येतं की 10,000 रुपये त्याच्या मित्राच्या माध्यमातून देण्याचं कबूल केलं.
आणि मात्र तो आरोपी त्याच्यावर नाखुश राहून 20,000 रुपये आणि त्याचा जो शेळ्या हा पासवर्ड आहे, कोडवर्ड आहे, की 20 शेळ्या म्हणजे 20,000 रुपये अशा पद्धतीने त्याची मागणी होती. आणि फिर्यादीच्या लक्षात आलं की आरोपी आपल्याला ब्लॅकमेल करतोय. त्यानंतर फिर्यादीनं आरोपीचे कॉल रेकॉर्ड करायचा सुरू केलं. तसे काही कॉल रेकॉर्ड त्यानं आपल्या मोबाईलमध्ये करून घेतलेले आहेत. याच्यामध्ये या गोदावरी बचाव संघटना या ग्रुपवर वेगवेगळ्या पद्धतीनं बातम्या टाकून आणि तुझ्या बातम्या आता चालू केलेल्या आहेत, तुला पैसे देण्याशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीची भीती निर्माण केली. तसंच मग इतर जे काही वाळू वाहतूक करणारी लोक आहेत ते माझे मित्र आहेत. तू मला पैसे दिले नाहीत, माझ्या संपर्कात नाही आलास, तर या लोकांना सांगून तुझा ट्रॅक्टर पलटी करेन किंवा तुला त्या ट्रॅक्टर खाली घालेन, अशा पद्धतीची एक गंभीर धमकी फिर्यादीला दिली. त्यामुळं फिर्यादीनं त्रासून पोलीस स्टेशनला येऊन या आरोपीच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे. त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस स्टेशनचे PSI कमलाकर चौधरी या गुन्ह्याचा तपास करत आहे. मी आपल्या माध्यमातून समस्त कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील गावकऱ्यांना एक आवाहन करीन की अशा पद्धतीनं मी पत्रकार आहे किंवा मी कुठल्या संघटनेचा सदस्य आहे, अशा पद्धतीची भीती घालून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी करेन, बातम्या पाठवेन अशा पद्धतीची भीती घालून जर कोणी खंडणी किंवा तत्सम कुठल्या वस्तूची मागणी करत असेल तर त्यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनला त्वरित संपर्क साधावा. त्याची योग्य ती दखल आम्ही आमच्या मार्फतीनं घेतली जाईल. आरोपीला अटक करण्यासाठी आमचं पथक रवाना झालेलं आहे. लवकरच आम्ही आरोपीला अटकेचे प्रयत्न करत आहोत.